माकड काय करतो बघा, तुमची लंकाही जाळणार. जरांगे पाटलांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिलंय. जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर पलटवार केलेला आहे. सभा झाली त्या सभेमधून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलावर गंभीर टीका केली. आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. दादा, आज छगन भुजबळांचं भाषण झालं. त्या भाषणादरम्यान पहिले तर ते अगोदर म्हटले की मी स्वतः परिवारानं कधी आरक्षण घेतलं नाही, माझ्या मुलांनी घेतलं नाही आणि आम्हाला आरक्षणाची गरज पण नाही. मग नको घेऊ, आम्हाला काय करायचं. खातो ना पण बारीक बारीक जातीचं सगळ्या घेऊन काय करतो. इकडे सगळी जनता लोबडून काढली, घेत नाही. काय सांगत होते गप्पा. दादा त्याच्यावर काय बोलायचं. महाजन साहेबाला त्या दिवशी शब्द दिलेला आहे, त्याच्या विरोधात बोलायचं नाही, त्याने आमच्या विरोधात बोलायचं नाही. आम्ही बोललो का? तुम्ही बघितलं की नाही आज? मग कशाला बोललं ते आता? महाजन साहेबांनी बघावं त्याच्याकडे. आता तुम्ही जे त्यांच्यावर टीका करताय येवल्याचे एडपट म्हणून, त्याच्यात त्यांनी असं उत्तर दिले की मरकट आणि त्यात मद्य प्याला आणि तुमच्या दारू पिऊन किडन्या खराब झाल्या आहेत, असं गंभीर आरोप त्यांनी केलाय. याच्यामुळेच येडपट म्हणतो मी त्याला, खास येडपट. सासूच्या घरचं खातं तिथं बसून येवल्यात त्याच्यामुळेच येडपट म्हणतो मी त्याला. मी जाहीर आव्हान करतो त्याला, माझी नार्को टेस्ट करा. जन्माल्यापासून आत्तापर्यंत जर दारू मला जर अंगाला शिवलेली असली किंवा स्पर्श जर झाला असला तर मी जिवंत समाधी घेतो. नसता त्याने तरी जिवंत समाधी घ्यायची. चॅलेंज ओपन त्याला. आपल्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असला तरी आपली नार्को टेस्ट करा. जिवंत समाधी घेतो. जबाबदारीनं शब्द बोलतो, जबाबदारीनं. जन्मल्यापासून म्हणतो आत्तापर्यंत, ह्या वयापर्यंत, आत्ता बसलो इथपर्यंत. नसतात त्याने तरी जिवंत समाधी घ्यायची. काही बोलू नको. मापात्र आहे जरा. कुठेतरी जातीय जनगणना झाली पाहिजे, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईन. आणि तुम्ही जे 55% किंवा 5 कोटी 6 कोटी मराठा सांगतात, हे खोटं आहे ते सांगतात, कारण ओबीसी समाज जास्त आहे. मी महाजन साहेबाला सांगितलं ना, त्याला बोलणार नाही. त्याने आता बोलायला नाही पाहिजे आमच्यावर. त्याला याच्यामुळे सोडत नाही. मग आम्ही तो इतका जातीवादी आहे, त्याच्यासारखा म्हणजे मूर्खाचा तो मुकादमच. इतका महामूर्ख माणूस आहे तो, महामूर्ख. कारण त्याला येडपटत त्याच्यामुळे म्हणतो. आपल्या शरीराला दारूचा जन्मल्यापासून डाग नाही. जन्मल्यापासून हे शरीर जनतेसाठी लढून असं झालेलं आहे. तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलेलं नाही. आणि माकड काय करू शकते? जरा रावणालीचर तो लंका बी जळण, जरा नीट राय. जे कुणबी दाखले दिले जात आहेत ते खोटे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जरी हे दाखले भेटत असले तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता जे दाखले भेटले त्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली त्यांनी. ते मी म्हणलं ते प्युअर येडपटे भावचळ्या झालेले. त्याला काहीच सुचत नाही काय करावं ते. त्याला फक्त आमचं प्रेम खपत नाही. गावखेड्यातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाचं आणि मराठा बांधवाचं. आम्ही एकमेकाच्या सुखादुःखात फक्त त्याला एवढंच खपत नाही. कारण सगळ्यांची भावना आहे गावखेड्यातल्या गोरगरीब ओबीसी बांधवांची की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या नोंदी सापडल्यात. याच